हॅलो स्टुडंट्स, मी आपला मित्र इंग्लिश गुरु अळणे सर आपल्यासाठी एक आज नवीन चॅप्टर घेऊन आलो आहे. त्याचं नाव आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे काय बघा, तर प्रश्नार्थक वाक्य कशी आपण तयार करतो आणि ते करत असताना आपल्याला कोणते नियम लक्षात ठेवावे लागतात याबद्दल मी तुमच्यासाठी आज माहिती घेऊन आलेली आहे. बघा इकडं, अजून एक तुम्हाला विनंती करतो की जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असतील त्यांनी नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. बघा इकडं, काइंड्स ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्याचे प्रकार किती आहेत हे आज आपण शिकणार आहोत. त्यामध्ये व्हर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यूएच क्वेश्चन याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. तर व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय? व्हर्बल क्वेश्चन और येस नो टाईप क्वेश्चन म्हणजे व्हर्बल क्वेश्चन आणि ते येस किंवा नो अशा स्वरूपामध्ये त्याची उत्तरं असतात. सहाय्यकारी क्रियापदांनी सुरू होणाऱ्या प्रश्नांना व्हर्बल क्वेश्चन असे म्हणतात. सहाय्यकारी क्रियापदे जसं की उदाहरण पहा या ठिकाणी, मे आय कम इन सर. हे मे आहे मे सहाय्यकारी क्रियापद आहे. आता पुढे पहा, उत्तर त्याचं येस किंवा नो ने देतात. पहा, जर एखाद्या आपण सरांना विचारलं मे आय कम इन सर, तर त्याचं उत्तर देईल येस कम इन, नो असं त्या ठिकाणी उत्तर देऊ शकतात. पहा, व्हर्बल क्वेश्चन तयार करताना साध्या वर्तमान काळात पहा, व्हर्बल क्वेश्चन तयार करत असताना साध्या वर्तमान काळात आय यू वी दे पहा, आय वी यू दे असताना डू पहा, कोणतं आय यू वी आणि दे असताना डू घ्यायचं आहे. आणि ही सी इट करते असताना, ही सी इट म्हणजे थर्ड पार्टी करते असताना डज वापरतात. पहा, डू कधी घ्यायचं, आय यू वी दे असेल तर डू घ्यायचं आहे आणि ही सी इट असेल तर डज घ्यायचा आहे वापरतात. तर साध्या भूतकाळात डीडचा वापर करतात. जर साधा भूतकाळ असेल तर त्या ठिकाणी आपल्याला डीडचा वापर करायचा असतो. डू, डज आणि डीड याचा वापर कधी करायचा हे लक्षात ठेवा. एक्झाम्पल पाहूया. द स्टुडंट्स अंडरस्टँड द प्रॉब्लेम. पहा, द स्टुडंट्स अंडरस्टँड द प्रॉब्लेम. आता इथं पहा, त्याचा प्रश्न कसा होईल, डू द स्टुडंट्स अंडरस्टँड द प्रॉब्लेम, हे आपण त्याला प्रश्न विचारू. प्रश्नार्थी शेवटी आपल्याला प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं आहे. आता पहा मुलांनो, डज कधी वापरायचं? पहा, डज वापरताना मूळ क्रियापदास लागलेले, पहा मूळ क्रियापद कोणतं आहे, त्याला लागलेलं मूळ क्रियापद, त्याला लागलेलं यस किंवा ईएस प्रत्यय काढून टाकतात. पहा, मूळ क्रियापदाला लागलेले यस किंवा ईएस प्रत्यय जो आहे तो आपल्याला काढून टाकायचा असतो. उदाहरण पहा, द स्टुडंट्स अंडरस्टँड द प्रॉब्लेम. आता पहा, डीड द स्टुडंट्स अंडरस्टूड द प्रॉब्लेम, या ठिकाणी आपल्याला अंडरस्टूड आलेलं आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी डीडचा वापर करताना भूतकाळी क्रियापदाचे वर्तमानकाळी रूप लिहितात. पहा, डीडचा वापर करताना जे भूतकाळ आहे त्याचं काय करायचं, वर्तमान काळामध्ये लिहित असतो. पहा, जसं अंडरस्टूड या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे, डीड इथं अंडरस्टँड या ठिकाणी वाक्यामधून आपण लक्षात घ्यायचं आहे. आता पुढे पहा मित्रांनो, डब्ल्यूएच क्वेश्चन कसे तयार करतात. डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणजे या ठिकाणी पहा, प्रश्नार्थक सर्वनामांनी, पहा प्रश्नार्थक सर्वनामांनी किंवा क्रियाविशेषणांनी सुरू होणाऱ्या प्रश्नांना, पहा प्रश्नार्थक सर्वनाम किंवा क्रियाविशेषण यांनी सुरू होणाऱ्या प्रश्नांना आपण डब्ल्यूएच क्वेश्चन असं म्हणत असतो. या ठिकाणी पहा, उदाहरण पाहूया. फेअर वॉज द मोहनदास बॉर्न. पहा, फेअर वॉज द मोहनदास बॉर्न म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की डब्ल्यूएच या ठिकाणी आलाय. फेअर, हुज, व्हॉट हे ज्या ठिकाणी डब्ल्यूएच सुरू होते त्याला आपण डब्ल्यूएच क्वेश्चन असं म्हणतो. आता उत्तर पूर्ण वाक्यात देत. पहा, डब्ल्यूएच क्वेश्चनचे उत्तर हे पूर्ण वाक्यात देतात. आता पहा, व्हर्बल क्वेश्चनचे उत्तर आपण फक्त येस किंवा नो टाईप मध्ये आपण देत असतो, परंतु या ठिकाणी आपल्याला डब्ल्यूएच क्वेश्चनचे जे उत्तर आहे ते पूर्ण वाक्यामध्ये द्यायचं असतं, देत असतात. आता पहा, फेअर डज ही लिव्ह. पहा, फेअर डब्ल्यूएच क्वेश्चन आहे, सुरुवातीला डब्ल्यूएच आले की समजा तो डब्ल्यूएच क्वेश्चन आहे. फेअर डज ही लिव्ह म्हणजे तो कुठे राहतो, तर ही लिव्ज इन अ हट. म्हणजे अशा प्रकारे मुलांना आपल्याला डब्ल्यूएच क्वेश्चन कसा ओळखायचा, तर सुरुवातीला डब्ल्यूएच पासून सुरुवात झालेले जे काही प्रश्न असतात त्याला आपण डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणतो. आणि व्हर्बल क्वेश्चन हे आपण वरच्या सहाय्यकारी क्रियापदांनी सुरू होणाऱ्या प्रश्नाला आपण व्हर्बल क्वेश्चन असं म्हणत असतो.
हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांना आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि जे कोणी आमच्या चॅनलला नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.